फक्त 3 मुद्दे सांगतो जे नक्की तुम्हाला या ब्रेकअपमधून मूव्ह ऑन व्हायला मदत करतील. लक्षात घ्या, मूव्ह ऑन ही टेक्निक नाही, ही तयारी असते आणि ती तयारी तुमच्या मनातून आली नाही तर अशी कोणतीही जादूची कांडी नसते की ती फिरवली की तुम्ही मूव्ह ऑन व्हाल. पहिली गोष्ट, एकच वाक्य मनात पुन्हा पुन्हा उच्चारायचं की हो, मला या सगळ्यातून बाहेर पडून पुढे जायचं आहे. हा आवाज इतरांना नाही, स्वतःला ऐकवायचा आहे. जोपर्यंत हा आवाज तुमच्या मनापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सल्ला, मेडिटेशन, प्रार्थना काम करणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही एकटे नाही आहात. हा हार्टब्रेक फक्त तुमच्यासोबत होतोय असं नाही, पृथ्वीवर लाखो लोक याच वेदनेतून जात आहेत. कुणी झोपलेलं नाही आहे, कुणी रडतंय, कुणी फोनकडे पाहतंय रिप्लाय कधी येईल म्हणून. त्यामुळे तुम्ही युनिक नाही आहात, तुम्ही खचलेले आहात, पण एकटे नाही आहात. तिसरी गोष्ट, ब्रेकअप झाला म्हणजे सगळं आयुष्य संपलेलं नाही. तुमच्याकडे नोकरी आहे, करिअर आहे, कमाई आहे, जे काही असेल ते तुमचं भाग्य आहे. आज जरी वाटत असेल की माझं आयुष्य संपलं, पण उद्या जर तुमच्याकडून नोकरी गेली, पगार बंद झाला तर प्रेमापेक्षा मोठं दुःख होतं. त्या दिवशी प्रायोरिटी प्रेम राहणार नाही, तर या महिन्याचा खर्च कसा चालवायचा, कसं जगायचं हा प्रश्न राहील. म्हणून सांगायची गोष्ट इतकीच आहे, हार्टब्रेक होणं मोठं दुःख नाही, पण आयुष्य हे फक्त हर्टवर नाही, रिस्पॉन्सिबिलिटीवर चालतं. मूव्ह ऑन होणं म्हणजे त्या व्यक्तीला विसरणं नाही, मूव्ह ऑन म्हणजे स्वतःला पुन्हा आठवण करून देणं की मी अजून जिवंत आहे आणि माझं आयुष्य अजून बाकी आहे. एक गोष्ट कधीही विसरू नका, लव्ह इज अ पार्ट ऑफ लाईफ. संपूर्ण आयुष्य म्हणजे प्रेम नाही आहे. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.